नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी रेखा लोहा स्वागत करते. तर आज खूप दिवसांनी मला कुर्मापुरी खायची खूप इच्छा झाली. तसं तर मला उदयभुवनची कुर्मापुरी खूप आवडते, पण आज म्हटलं सर्वांसाठी घरीच बनवूया. तसं तर याच्यामध्ये गाजर आणि बटाटा हवा, पण मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तेल गरम केलं, याच्यामध्ये घातलं आहे मी जिरं. तमालपत्र मसाल्याच्या डब्यातच होतं, पण मला दिसलं नाही, त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट कांदा घातलेला आहे आणि त्यासोबत लवंग आणि आलं घालायचं ह्याच्यामध्ये. तसं तर रेसिपी खूप सोपी आहे, फक्त मसाल्यांचं वगैरे मेजरमेंट्स अगदी जुळून आलं की बाहेरच्या प्रमाणेच हा कुर्मा बनून तयार होतो. तर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. कढीपत्ता आणि लवंग घातल्यानंतर मी फ्रेंच बीन्स जे आहेत थोडे मी भाजून घेणार आहे. तुम्हीसुद्धा असं करून बघा, त्याचा टेस्ट वेगळा येतो. आणि जर तुम्ही डायरेक्ट फ्रेंच बीन्स वापरला कुठल्याही भाजीमध्ये तर त्याची चव वेगळी येते. तर थोडी नरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घातला. टोमॅटो घालून तोचसुद्धा नरम झाल्यानंतर सगळ्या मी भाज्या घातल्या. आणि तसं तर मी याच्यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट घातलेला होता, त्याच्यामुळे खूप छान चव आली होती. आणि तो स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे गरम मसाला. हा आमच्याकडे अवेलेबल असलेला खूप स्ट्रॉंग वास आहे, त्यामुळे मी थोडाच घातलेला आहे अगदी. आणि त्याचसोबत हळद आणि तिखट पावडर मी घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाणी जास्त घालायचं नाही आहे याच्यामध्ये. आणि शिजवण्याचं प्रमाण सांगितलं तर फक्त तुम्ही एकच शिट्टी द्या, कारण आपण जो मसाला वापरणार आहोत तोसुद्धा घालून आपल्याला शिजवायचं आहे त्या मसाल्याला. त्याच्यामुळे एकच शिट्टी द्या. मी 2 शिट्ट्या केल्या होत्या, त्याच्यामुळे फ्लावर जरा ओव्हरकुक झाला होता. मसालासुद्धा इथे काजू हव्यात, पण मी घेतलेले आहेत भिजवलेले तीळ आणि खोबरं आणि घातलेली आहे कोथिंबीर. रिअल रेसिपीमध्ये काजूची पेस्ट आणि खसखस आणि खोबरं वापरलं जातं आणि साय वापरली जाते. तर मी इथे 4 इन्ग्रेडियंट वापरून मसाला बनवला. आणि इथे मी पुरीसाठी पीठ मळत आहे. त्याच्यामध्ये मी इथे थंड तेलच वापरलेलं आहे एका व्हिडिओमध्ये बघून, आणि त्यासोबत ओवा आणि मीठ वापरत आहे. दरवेळी आपण काय करतो की गरम तेल घालतो, त्याच्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या छान होतात. तर म्हटलं की अशा प्रकारे मळून बघूया. तर इथे मी रवासुद्धा थोडा भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये, कारण मला लगेचच करायच्या होत्या पुऱ्या. तर हे पीठ असं जास्त पातळ नाही मळायचं आहे. आणि हे इथे उरलेले इन्ग्रेडियंट आहेत. तर हा आहे उरलेला कचरा म्हणा, तर तो मी झाडांना वापरणार आहे. तुम्हीसुद्धा वापरा, खूप उपयोगी आहे झाडांसाठी. तर 2 शिट्ट्यानंतर ही भाजी अशी दिसत होती ती. आणि यामध्ये हा बनवलेला मसाला घालायचा आहे. हा मसाला थोडा जास्त झालं मसाल्याचं प्रमाण, आणि त्यामुळे जास्त पांढरी दिसायला लागली भाजी. त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखी थोडं लाल तिखट घातलं. लाल तिखट घालून एक उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे या भाजीला. आणि जे पनीर आहे ते सुद्धा घालायचं आहे. पनीर मी लास्टला का घातलं म्हटलं तर मी याला फ्राय केलेलं नाही आहे आणि शिजवल्यामुळे हे वितळून जाईल, त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे. त्यासोबत कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे. कसुरी मेथी ओली झाल्यामुळे अशी दिसत होती. तर याला एक उकळी आणली मी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वापरू शकता. तेल आणि लाल तिखट, जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट घालू शकता. आणि हे आहे तेल मी घेतलेलं आहे पुरी तळण्यासाठी. मला माहिती नाही काय झालं होतं, पुरी लाटताना 2 पुऱ्या केल्या मी, तर त्या क्लमझीनेस आला माझ्यातून बाहेर आणि लाटणं पुरी एकदा खाली पडत होती. तर मी परत लक्ष देऊन पुऱ्या केल्या आणि फ्राय केल्या. तुम्ही ना एकदाच 10-12 पुऱ्या एकदाच लाटून घ्या, त्याच्यामुळे फ्राय करताना तुम्हाला फ्लेम परत परत कमी जास्त करावं लागणार नाही. आणि तुमच्या पुऱ्यासुद्धा अगदी टम्म फुगतील व्यवस्थित फ्लेमवरती तळल्यामुळे. एकदम कमीसुद्धा फ्लेम ठेवायची नाही आहे आणि एकदम जास्तसुद्धा करायची नाही आहे फ्लेम, नाहीतर तुमच्या पुऱ्या फुलणारच नाहीत. तर इथे मी पुऱ्या थोड्या लाटून घेतल्या आणि इथे मी फ्राय करत आहे. तर इथे बघू शकता माझी पुरी अगदी टम्म फुलली आणि कुरकुरीतसुद्धा झाली होती. आणि पुरीची क्वालिटी जी आहे ते तुम्ही पिठावरतीसुद्धा डिपेंड असते आणि गॅसच्या फ्लेमवरतीसुद्धा असते कशी होईल ती. मैदा वापरलेला नाही आहे मी, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आणि पुऱ्या खूप छान झाल्या होत्या. तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. आणि असं काहीतरी बनवल्यानंतर तुम्ही पण आहे ना की भगवंतांना भोग लावल्याशिवाय खाऊ नका. तर अशा प्रकारे ही भाजी आणि पुरी तयार झालेली आहे, कुर्मापुरी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.